नमस्कार मित्रांनो. जे मी परवा जो आपला सोमवारी आपला जो वेबिनार झाला, त्या वेबिनारमध्ये मी हे स्मार्ट मनी कन्सेप्ट हे शिकवलं होतं. तर त्या वेबिनारमध्ये बरेच जण अब्सेंट होते. त्यांच्यासाठी आपण एक छोटासा व्हिडिओ मी बनवतोय, की स्मार्ट मनी कन्सेप्ट काय आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता. तर ह्या ज्या लेव्हल्स आहेत, तुम्ही लेव्हल जर बघितल्या, ह्या लेव्हलला बाय होतोय, तिथून वरती जातोय, तिथून वरती जातोय, वरती जातोय. तिथून ड्रॉप होतोय. ह्या सगळ्या लेव्हल्स ज्या आहेत, ते आपण एक व्हर्बली व्हर्बली म्हणजे म्हणजे हँडमेड आपण स्वतः ते प्रोजेक्ट करणार आहोत. हे प्रोजेक्ट करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल ते आपण लक्षात घ्या. तर आपल्याला काय करायचं आहे, मी पहिल्यांदा ह्या ज्या लेव्हल्स मी ज्या ड्रॉ केल्या होत्या, त्या पहिल्यांदा हे मी लाईव्ह मार्केटमध्ये वेबिनारमध्ये केल्या होत्या सगळ्या लेव्हल्स. ह्या सगळ्या लेव्हल्स तर तुमच्या लक्षात येतील, की जिथं जिथं तो बाईंग होतोय, तिथं तो बाईंग होतोय आणि जिथे जिथे ह्या लेव्हल्स टच करतोय तिथून वरती जातोय. हा तिथं टच झाला वरती गेला, ह्या तिथं टच केला वरती गेला. ह्या लेवल्स आपण प्लॉट करायच्या. ही लेवल्स आता मार्केटमध्ये स्मार्ट मनी कॉन्सेप्टच्या लेवलवरती स्मार्ट मनी कॉन्सेप्ट म्हणून आता हे चालू आहे. एक असा इंडिकेटर पण भेटतो. इंडिकेटर पण काय करतो, की इंडिकेटर हा लॅगिंग आहे. बऱ्याच गोष्टी तो मिसमॅच करतो. पण आपण जे स्वतः हँडमेड जे तयार करतो, ते तुम्हाला फार युजफुल आहे. तर याच्यामध्ये मी या पहिल्यांदा ह्या सगळ्या लेवल्स मी डिलीट करतो. तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. ह्या लेवल्स मी सगळ्या डिलीट केल्या. हा जो चार्ट आहे गोल्डचा चार्ट आहे. गोल्डच्या चार्ट्स मध्ये आपण पीओआय म्हणजे पॉइंट ऑफ इंटरेस्ट. पॉइंट ऑफ इंटरेस्ट आपण लेवल्स ड्रॉ करणार आहोत. त्या कशा करायच्या? पहिल्यांदा मी जातो विकली चार्ट्सवर. ठीक आहे. विकली चार्ट्स वरती गेल्यानंतर तुमच्या असा चार्ट ठेवायचा आहे की ज्या ठिकाणी तुमच्या कॅन्डल्स ह्या प्रॉपर तुम्हाला दिसतील. त्या दिसल्यानंतर आपल्याला एक पॉइंट ऑफ इंटरेस्ट आपल्याला ड्रॉ करायचा. पॉइंट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय, की जिथं जो पॉइंट आहे त्या पॉइंटला लोक बाईंगसाठी किंवा सेलिंगसाठी इंटरेस्टेड आहे, त्याला पॉइंट ऑफ इंटरेस्ट आपण म्हणतो. तो कसा ड्रॉ करायचा? फॉर एक्झाम्पल मी इथं ट्रायंगल घेतोय. ट्रायंगल घेतल्यानंतर हा एक पॉइंट ऑफ इंटरेस्ट माझ्या इथं तयार झाला. ठीक आहे. हा मी पॉइंट ऑफ इंटरेस्ट फर्स्ट ऑफ विकली चार्ट मी तयार केला. ठीक आहे. त्यानंतर अजून कुठं आपल्याला हे दिसतोय, अजून कुठं आपल्याला पॉइंट ऑफ इंटरेस्ट दिसतोय तो बघायचा. ह्याच्यानंतर आपण हे बघूया. सॉरी, हे काय होतंय असं त्यानंतर मी ट्रायंगल घेतल्यानंतर अजून मला कुठं पॉइंट ऑफ इंटरेस्ट दिसतोय, तो पॉइंट ऑफ इंटरेस्ट मला ड्रॉ करायचा आहे. कारण काय झालं की लाईफ टाईम हायला हे गोल्डचा चार्ट चालू आहे. लाईफ टाईम हायला असल्यामुळं आपण विकली चार्ट्स वरती छोटे छोटे आपण हे ड्रॉ करूया. हा एक पॉइंट ऑफ इंटरेस्ट आहे. इथून तो मार्केट वरती गेलं होतं. ठीक आहे. त्यानंतर अजून एक पॉइंट ऑफ इंटरेस्ट आपल्याला कुठं मेन्शन करता येईल. तर पॉइंट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय? तर तुम्हाला मी मगाशी सांगितलं. जी ज्या लेवलला लोकांचं बाईंग सेलिंग इंटरेस्टेड आहे ती लोक, ती लेवल म्हणजे पॉइंट ऑफ इंटरेस्ट. बाईंग साठी किंवा सेलिंग साठी दोन्हीसाठी जे लोक तयार आहेत, तो पॉइंट ऑफ इंटरेस्ट म्हणजे तो जो पॉइंट आहे तो पॉइंट ऑफ इंटरेस्ट. ठीक आहे. हा सगळ्यात लाईफ हायचा त्याचा हे आहे. ठीक आहे. हा एक इथं पॉइंट. ह्यानंतर विकली चार्ट्स वरती आलो. विकली चार्ट्स मध्ये तुम्हाला असं, मी आता जास्त लांब जात नाहीये. फक्त विकली चार्ट्स मध्ये जवळजवळच्या लेवल्स आपल्याला मॅच करायच्या. मॅच केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कुठं कुठं पॉइंट ऑफ इंटरेस्ट दिसतोय, की जिथून मार्केट मध्ये सेलिंग साठी लोक तयार आहेत किंवा बाईंग साठी लोक तयार आहेत. ह्यानंतर आपण येऊया डेली चार्ट्स वरती. डेली चार्ट्स वरती तुम्हाला कुठं पॉइंट ऑफ इंटरेस्ट दिसतोय का? तर ह्या लेवलला एक पॉइंट ऑफ इंटरेस्ट मला दिसतोय. अशा पद्धतीने चार्ट ठेवायचा आहे. ठीक आहे. ह्या अशा पद्धतीने तुम्ही जर चार्ट ठेवला तर एक ट्रायंगल घ्यायचा आहे किंवा तुम्ही ट्रेड लाईन हॉरिझॉन्टल लाईन घेऊ शकता, की ज्या हॉरिझॉन्टल लाईन मध्ये तुम्हाला ह्या लेवल्स प्लॉट करायच्या. ठीक आहे. ह्या लेवलला इथं मी एक प्लॉट केली. डेली चार्ट्स मध्ये फार लांब जायचं नाहीये. तर डेली चार्ट्स मध्ये ही एक लेवल दिसते मला. इथं पॉइंट ऑफ इंटरेस्ट लोकांचा मला दिसतोय. ही एक लेवल मी ड्रॉ केली. ठीक आहे. डेली चार्ट नंतर यायचंय आपल्याला 4 आवरच्या चार्ट्स मध्ये. ठीक आहे. 4 आवरचा चार्ट सुद्धा आपल्याला असा ठेवायचा आहे की जिथं तुमच्या कॅन्डल्स ह्या क्लिअर कट दिसतील. म्हणजे
कुठं डिसमिस होणार नाही. एक क्लिअर कट दिसतील तुमच्या कॅन्डल्स. तर अशा लेवलला मला कॅन्डल्स ह्या प्रॉपर दिसत आहेत. तर मी इथं ट्रायंग्युलर घेतो आणि ही जी लेवल आहे ही स्ट्रॉंग लेवल दिसते मला. तुमच्या लक्षात येईल बघा. पॉइंट ऑफ इंटरेस्ट बघा. ज्या लेवलला लोक बाईंग किंवा सेलिंग साठी तयार आहेत, ती जी लेवल आहे ते पॉइंट ऑफ इंटरेस्ट आपण पकडतो. ठीक आहे. पॉइंट ऑफ इंटरेस्ट अजून कुठे बघतोय तर तुम्ही इथे एक ह्या लेवल, ही एक लेवल छोटी लेवल मला दिसती आहे, ती आपण पॉइंट ऑफ इंटरेस्ट म्हणून घेऊया. ठीक आहे. ही एक लेवल घेतो मी. ही एक छोटी लेवल आपल्याला मिळते आहे, ती मी लेवल घेतलेली आहे. ठीक आहे. ह्यानंतर ही एक लेवल मला दिसती आहे की इथे ह्या लेवलला पॉइंट ऑफ इंटरेस्ट दिसतोय कारण इथे ह्या लेवलला लोकांचं बाईंग होतंय. इथे एक सपोर्ट चांगला तयार होतोय. ठीक आहे. त्यानंतर हा जो डेली चार्टचा जो आपला सपोर्ट जो आहे, तो एक किती स्ट्रॉंग आहे बघा, तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. हे 4 अवरचा चार्ट आहे. 4 अवरच्या चार्ट्स नंतर आपल्याला जायचं आहे 1 अवरच्या चार्ट्स मध्ये. ठीक आहे. 1 अवरच्या चार्ट्स मध्ये आपल्याला बघायचं की पॉइंट ऑफ इंटरेस्ट आपल्याला कुठे दिसतोय का? पॉइंट ऑफ इंटरेस्ट आपल्याला कुठं दिसतोय का? तर आय थिंक माझ्या मते किंवा मला हा एक पॉइंट ऑफ इंटरेस्ट दिसतो आहे. ही जी लेवल आहे, ही लेवल मला एक पॉइंट ऑफ इंटरेस्ट दिसतो आहे. तर मी ट्रायंग्युलर घेईल. ट्रायंग्युलर घेऊ शकता, तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन घेऊ शकता. तुम्ही काहीही लेवल्स घेऊ शकता. ही एक लेवल मला दिसते आहे. त्यानंतर मला ही एक लेवल्स दिसते आहे याच्यामध्ये. ही एक लेवल मला दिसते आहे. ठीक आहे. ह्या लेवलला एक मी पॉइंट ऑफ इंटरेस्ट मी ड्रॉ करतो. ठीक आहे. त्यानंतर अजून कुठं दिसतंय का तुम्हाला? तर ठीक आहे, एवढ्या लेवल्स आपल्या प्रॉपर आहेत, व्यवस्थित आहेत. काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. ठीक आहे. ह्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? ह्यानंतर तुम्हाला यायचंय 30 मिनिटामध्ये. 30 मिनिटामध्ये तुम्ही चेक कराल. तुम्हाला बघूया आपण याच्यामध्ये कुठं पॉइंट ऑफ इंटरेस्ट दिसतोय का? आय थिंक याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळे मॅच झालेले आहेत लेवल्स किंवा पॉइंट ऑफ इंटरेस्ट आपले सगळे मॅच झालेले आहेत. किंवा ओके अजून तर काय कुठं दिसत नाही लेवल्स पॉइंट ऑफ इंटरेस्ट मध्ये. तर हे स्मार्ट मनी कॉन्सेप्ट हे 30 मिनिटच्या चार्ट्स वरती तुम्हाला युज करायचं. 30 मिनिटच्या एक चार्ट्स मध्ये कसं युज करायचं आहे, हे सगळे मी पॉइंट ऑफ इंटरेस्ट मी इथं मांडून ठेवले. मांडून ठेवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तुम्ही ड्रॉ केलेल्या लेवल्स कशावर पडतात. आता आपण तुमच्या डोळ्यासमोर मी केलेले आहे, तर डोळ्यासमोर तुमच्या हे दिसेल. तर आता हा चालू लाईव्ह चार्ट आहे. तर ह्या लेवल पासून म्हणजे 19 पासूनच तो खाली आला. ठीक आहे. ह्या लेवल पासूनच वरती गेला. वरती गेल्यानंतर थोडस त्यानं ड्रॉप दिला. ड्रॉप दिल्यानंतर नवीन हाय बनवला. ठीक आहे. याच्यानंतर तुम्ही लक्षात घ्या. इथं बघा. ही ड्रॉ लेवल आहे. ह्या ड्रॉ लेवल नंतर तो वरती गेला. वरती लेवल नंतर ह्या सपोर्ट घेतला. सपोर्ट घेतल्यानंतर इथं त्याने गेला. इथं गेल्यानंतर इथं रेजिस्टन्स केला. इथे रेजिस्टन्स केल्यानंतर इथं लो मारला. लो मारल्यानंतर परत वरती गेला. म्हणजे हे तुम्ही कुठेही मागं बॅक साईडला जर तुम्ही टेस्ट केलं तर तुमच्या लक्षात येईल की ज्या लेवलला आपण मी ड्रॉ केलेले जे लेवल्स आहेत त्या लेवललाच त्यानं सपोर्ट किंवा रेजिस्टन्स मेंटेन केलेला आहे. तर अशा लेवलला तुम्ही काय करू शकता? स्मार्ट मनी कॉन्सेप्ट काय सांगतो तुम्हाला, की जे आपण हे जे लेवल्स ड्रॉ केलेले आहेत, पॉइंट ऑफ इंटरेस्ट म्हणू आपण त्याला. हे पॉइंट ऑफ इंटरेस्टला काय करायचंय, की पॉइंट ऑफ इंटरेस्टला जिथं जिथं तुमचा पॉइंट ऑफ इंटरेस्ट क्रॉस ओव्हर करेल, इथं क्रॉस ओव्हर झाला, त्यानं इथपर्यंत रजिस्टर केला. परत त्या लेवलच्या छोट्याशा आसपास आला, तिथून वरती गेला. ठीक आहे. ह्याच्यामध्ये बघा, तिथे त्यानं रेजिस्टन्स घेतला, परत खाली आला आपल्या लेवलला. लेवल्स नंतर वरती जाण्याचा प्रयत्न केला. पण इथं वरती गेल्यानंतर तो इथनं त्यानं फार मोठी जंप घेतलेली आणि तो तो वरती गेलेला. आपण हे बॅकला जाऊया, बॅकला जाऊया. बॅकला तुमच्या लक्षात येईल. बॅकला लक्षात येईल. बॅकला लक्षात काय येणार आहे की तुमच्या, हे बघा इथं ह्या लेवलला तो कन्सोलिडेट झाला. जिथं त्यानं लेवल क्रॉस केली, हा वरती गेला. पण ह्या लेवलच्या वरती तो क्रॉस करता आला नाही. तो परत इथून त्यानं ड्रॉप दिला. ड्रॉप दिल्यानंतर ह्या लेवलच्या आसपास आला. इथून तो परत त्याला खाली तो येता आलं नाही त्याला. परत इथून ह्यातनं त्यानं बुल रन चालू केला. परत ह्या लेवलला गेला. ह्या लेवलला काय झालं, इथं लेवल त्याने कन्सोलिडेट केलं. कन्सोलिडेट केल्यानंतर परत तो वरती आला. तर हे जे मी जे लेवल्स किंवा पॉइंट ऑफ इंटरेस्ट ड्रॉ केले, त्या पॉइंट ऑफ इंटरेस्ट जरी तुम्ही फॉलो केल्या, तर तुम्ही
90% तुम्ही जिंकला. ह्या लेवल्स फक्त तुम्ही जर फॉलो केल्या. हे कसं असतंय, की पॉइंट ऑफ इंटरेस्ट हे कशीही येऊ दे. त्याला काही मिनिंग हे नाहीये किंवा असं झालं पाहिजे. जो पॉइंट ऑफ इंटरेस्ट मी ड्रॉ केले, तसा तुमचा पॉइंट ऑफ इंटरेस्ट आला पाहिजे. ह्याच्यामध्ये काहीही नाही. तुम्ही कसंही ड्रॉ करू शकता. कमीत कमी 3-4 ठिकाणी. एक तुमच्या लक्षात 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 ठिकाणी ते ना या पॉइंट ऑफ इंटरेस्टला त्यांनी रिट्रेस केल्यानंतर ते वरती गेलेले आहे. हे पॉइंट ऑफ इंटरेस्ट जर तुम्ही असं जर यूज केले तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉफिट तुम्हाला होण्याचे चान्सेस आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठलीही स्ट्रॅटेजी यूज करताय, कुठलीही व्हॉट एव्हर तुम्ही जे बॉलिंगर बँड, सुपर ट्रेंड, व्हॉट एव्हर जे मार्केट मध्ये जेवढ्या अवेलेबल आहेत तेवढ्या तुम्ही स्ट्रॅटेजी इथं फॉलो करताय. त्याला जर अटॅच केलं तर तुमचा रिझल्ट हा स्ट्रॉंग होऊ शकतो. कारण हे पॉइंट ऑफ इंटरेस्ट हा बॅक चालू आहे म्हणजे मागून चालू आलेला आहे. मागून चालू आले असल्यामुळे तुम्हाला ह्याचे जे रिझल्ट आहेत फार स्ट्रॉंग भेटणार आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक सजेशन करीन. 30 मिनिटचा चार्ट घ्यायचा आहे. 30 मिनिटच्या चार्ट्स वरतीच हे फॉलो करायचं आहे. तुम्ही हे मी गोल्ड मध्ये कारण मी फॉरेक्सलाच मी प्रमोट करतोय. फॉरेक्सला मी प्रमोट करत असल्यामुळे तुम्हाला गोल्ड मध्येच मी ह्या पॉइंट ऑफ इंटरेस्ट कशा ड्रॉ करायच्या हे तुम्हाला दाखवले. याच्यानंतर तुम्ही कुठल्याही स्क्रिप्ट मध्ये करू शकता. निफ्टी, बँक निफ्टी, व्हॉट एव्हर तुम्हाला जे तुमची जी इच्छा आहे त्या त्या ह्याच्यामध्ये तुम्ही ते करू शकता. हे कारण कसं आहे की मागच्या मी सोमवारी आपला जो वेबिनार झाला, वेबिनारला मध्ये फार लोक कमी होते. कारण कसं असतं की म्हणजे जे फ्री मध्ये मिळतं ना त्याची व्हॅल्यू नसते. पण हे जे मी दिलेलं आहे ना ह्याची व्हॅल्यू तुम्ही करा. हा जो व्हिडिओ मी तुम्हाला हे करतोय त्याची व्हॅल्यू करा. कारण काय की ह्याचे रिझल्ट तुम्हाला 100% मिळणार आहेत. तुम्ही जस्ट इमॅजिन करा, इथंच तो रेजिस्टन्स घेतोय, इथंच खाली येतोय, इथूनच वर जातोय, इथंच थांबतोय, इथनच रेजिस्टन्स घेतोय. हे फार महत्वाचं आहे. हे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल कोणी सांगत नाहीये. मी एक मराठी माणूस तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मी देतोय. त्याची व्हॅल्यू करा. हे फॉलो करा. नंतर मी माझा जो इंडिकेटर आहे तो इंडिकेटर मी बनवलेला आहे. हे फार रिसर्च आहे त्याच्या मागं. आज मी कसं की 10 मिनिटांमध्ये सगळ्या गोष्टीमध्ये सांगितल्या. पण त्याच्या मागे माझं 20 वर्षाचं तपश्चर्या आहे. त्याच्या मागे माझी 10 वर्षाची तपश्चर्या आहे. कारण मी जे करतोय त्याच्या मागे एक लॉजिक आहे. त्याच्या मागे मी केलेलं स्वतःचा रिसर्च आहे त्याच्यामध्ये, की असं केल्यानंतर असं होतं. एक 5 मिनिटांमध्ये तुम्हाला सगळं मी एक्सप्लेन केलं. 20 वर्षाचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला इथं एक्सप्लेन केलेला आहे. तर तुम्ही ह्याच्यामध्ये जे काही आहे, तुम्ही याच्यामध्ये फॉलो करा. हे जो स्मार्ट मनी कॉन्सेप्ट आहे, जो मी ₹9 मध्ये तुम्हाला शिकवणार होतो. पण मी तुमचा सिंगल रुपया मी इथं घेतलेला नाहीये. कारण हा फर्स्ट माझा वेबिनार होता. तर तुम्ही ह्याला फॉलो करा. तुमच्या हाही रिझल्ट ह्याला मिळणारच आहे. मी तुम्हाला जस्ट होमवर्क देतो. तुम्ही अशा काही लेव्हल्स ड्रॉ करा आणि ते मला WhatsAppला पाठवा. बघूया आपण तुमच्यामध्ये किती हे आहे खरोखर इंटरेस्टेड लोक आहेत. काहीतरी शिकण्यासाठी, काहीतरी ट्रेडिंग लाईफमध्ये तुम्हाला काहीतरी बनायचं यासाठी तुम्ही इंटरेस्टेड आहात, तर तुम्ही हे मला पाठवा. आणि हा व्हिडिओ मी इथं सेंड करतो, की मला मला जास्त बोलायचं नाही. कारण जास्त बोलल कारण माझं अशी सवय आहे, मला फार बोलायला लागतं. कारण शेअर मार्केट हा माझा आवडीचा विषय आहे. तिथं मी इथं 10 तास म्हणला तरी मी बोलू शकतो नॉन स्टॉप. पण ह्या ठिकाणी मी माझा व्हिडिओ संपवतो. हा व्हिडिओ डेफिनेटली बघा. वीकली चार्ट, डेली चार्ट, 4 आवर चार्ट हा इक्विटी मार्केट साठी घ्यायचा नाही. तिथं तुम्ही 1 आवरचा चार्ट घ्यायचा. कारण का? आपण 4 आवरचा चार्ट कुठे घेतो? ते 24 आवर्स जे मार्केट चालू आहे, तिथं आपण 4 आवरचा चार्ट घेतो. इथं तुम्ही इक्विटी मार्केटला 4 आवरचा चार्ट घेऊ नका. वीकली चार्ट, डेली चार्ट, आवरली चार्ट, 30 मिनिटचा चार्ट. एवढ्यावरती तुम्ही पॉइंट ऑफ इंटरेस्ट ड्रॉ करा. तुमच्या लेवल्स तुमच्या समोर येतील. तो पॉइंट ऑफ इंटरेस्ट असेल तिथून तुम्ही बाईंग करू शकता, सेलिंग करू शकता. एक स्मार्ट मनी कॉन्सेप्ट ही आहे. फार ऍडव्हान्स लेवलची कॉन्सेप्ट आहे. फक्त मॅनमेड आहे. इथं कुठलाही इंडिकेटर मी यूज केला नाही. इथं डायरेक्ट मी लेवल्स ड्रॉ केल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलं आहे. ह्या इथं तुमच्या सगळं समोर आहे, की कुठं थांबतोय, कुठून जातोय, कुठं थांबतोय, कुठं सपोर्ट घेतोय, कुठं रेजिस्टन्स घेतोय, हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ मी इथं सेंड करतो. हा हा व्हिडिओ डेफिनेटली बघा. सगळे ऑलमोस्ट 90% लोक वेबिनारला अटेंड नव्हते. जे होते ते
यायची, जायची. त्यामुळे कंटिन्यू कुणीही फॉलो केलं नाही हे मला 100% गॅरंटी आहे. तर हा व्हिडिओ मी हा फर्स्ट वेबिनार असल्यामुळं तुमच्यासाठी मी हा बनवलेला आहे. तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा. ठीक आहे. धन्यवाद. थँक